असा एकदम क्रंची, टेस्टी आणि खुसखुशीत स्नॅक्स अगदी बाजारात मिळतो तसा घरी कसा बनवायचा, चला रेसिपी पाहूयात। 2 कप मैद्याचं पीठ चाळून घेतलं, थोडंसं लाल तिखट, मीठ, हळदी, काळे पांढरे तीळ, कसुरी मेथी आणि मोहनासाठी थोडंसं तेल आणि जसं लागेल तसं थोडंसं पाणी घालत पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं। 10 मिनिटानंतर असं लाटून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरवायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं। परत पीठ भुरभुरवायचं आणि परत एकदा फोल्ड करून लाटून घ्यायचं। लाटून कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याला फोर्कच्या मदतीने त्याच्यामधली एअर आपण बाहेर काढून घ्यायची आणि नंतर ते व्यवस्थित असे एकसारख्या साईजमध्ये, एकसारख्या आकारात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आणि नंतर तेलामध्ये ते डीप फ्राय करायचं। हार्डली 4 ते 5 मिनिटात असं ब्राऊन कलर येतो। ब्राऊन कलर आला की लगेच पण साईडला काढून घ्यायचं। इतके छान क्रंची आणि खुसखुशीत होतात आणि आपण पीठ फोल्ड करून लाटल्यामुळे त्याला मस्त छान लेयर्स पण आलेले आहेत। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं स्नॅक आहे आपलं। तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा।